नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मुक्ता कदम। आज आपले पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये आहे आणि 4 दिवसापूर्वी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याच्याविषयी आज त्यांनी माफी मागितलेली आहे। यांची माफी किती नाटकी होती हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। याशिवाय विजय वडेट्टीवार, जयंत पाटील किंवा अंबादास दानवे या माफीविषयी काय म्हणतात आणि भाजपच्या इतर लोकांनी याच्या आधी शिवाजी महाराजांचा कसा अपमान केला होता हेच मी तुम्हाला सांगणार आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडून आज 4 ते 5 दिवस झालेले आहे। यांच्याच हातून त्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं। त्यामुळे ज्या दिवशी पुतळा पडला त्याच दिवशी खरं तर यांनी माफी मागायला पाहिजे होती, एखादं ट्विट करायला पाहिजे होतं। ते तिकडे विराट कोहलीने सेंचुरी मारली की लगेच यांचा ट्विट होतो, एखाद्या कुठल्या खेळाडूने काहीतरी थोडंसं केलं की लगेच यांचा ट्विट येतो। तर यांना शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या नंतर 5-6 दिवसांनी माफी मागावी वाटली। तुमच्या स्वतःच्या हाताने ज्या गोष्टीचं तुम्ही अनावरण करता त्या गोष्टीची तेव्हाच माफी मागायला पाहिजे होती। त्यांनी एकही ट्विट केलं नाही। आज त्यांनी माफी का मागितली असेल? कारण की 3 महिन्यावर महाराष्ट्रामध्ये निवडणुका येत आहे। त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रातली जनता खूप नाराज झालेली आहे आणि सगळेजण जे माफी मागा म्हणत होते म्हणून त्यांनी माफी मागितली। चांगली गोष्ट आहे, निदान त्यांच्या तोंडून माफीचा शब्द तरी निघाला। म्हणजे त्या जयदीप आपटेला खरंच मानावं लागेल की त्यांनी आपल्या शेठला माफी मागायला लावली। बरं, आता यांनी माफी मागितली तर ती माफी जेन्युइन असायला पाहिजे होती की नाही, निर्भेळ असायला पाहिजे होती। पण त्यांचं ते माफीचं स्टेटमेंट जर तुम्ही ऐकलं, एकदा ऐका। छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है। और मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं। त्यांच्या या स्टेटमेंटमध्ये किती मगरुरी आहे। लोक तर म्हणायला लागले की इतके माजुरडेपणाने कोणीच कधी माफी मागितली नसेल। म्हणजे समजा मला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटतंय, माफी मागा वाटतं, तर मी काय म्हणेन, आय एम सॉरी यार, खरंच फार वाईट झालं, असं नव्हतं व्हायला पाहिजे, मला त्याचं वाईट वाटतंय, माफी मागते मी असं म्हणेन। पण जर मी या टोनमध्ये म्हणलं की जे झालं ते फार चुकीचं झालं, त्याची मी डोकं टेकवून माफी मागतो, तुम्ही काय म्हणाल? वाटत नाही ना, माफी हा फक्त शब्द आहे त्याच्यामध्ये। मात्र मला काय म्हणायचं आहे की मीच लय भारी, असंच ते होतं। बरं, माफी मागताना यांनी सावरकरांचा उल्लेख केला। कशासाठी सावरकरांचा उल्लेख केला? ते म्हणतात की आम्ही ते विरोधकांसारखे नाही आहे, त्यांनी सावरकरांचा कितीदा अपमान केला पण माफी मागितली नाही। विरोधक हे म्हणतात की सावरकरांनी इतक्यांदा माफी मागितली होती, हे एक फॅक्ट आहे, त्याला अपमान तुम्ही म्हणत असाल तर म्हणू शकता। आता सावरकरांची आणि शिवाजी महाराजांची तुलना कधीही होऊ शकत नाही, कधीही करू नये। सावरकरांनी शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणलं तर जर तुम्ही सांगितलं ना तर तुम्ही शॉक व्हाल। हे सावरकर शिवाजी महाराजांबद्दल असे म्हणत होते की शिवाजी महाराजांना सद्गुण विकृती आहे। विकृती हा शब्द वापरला शिवाजी महाराजांसाठी या सावरकरांनी। कशासाठी सद्गुण विकृती म्हणतात? ते म्हणतात की ते शिवाजी महाराजांचे धोरण होतं ना की दुसऱ्या धर्मातल्या किंवा कुठल्याही धर्मातल्या मुलीच्या इज्जतीसोबत खेळ करू नये, मुलीची अब्रू वाचवली पाहिजे, तिचं रक्षण केलं पाहिजे, तिला कोणीही त्रास देऊ नये, असं शिवाजी महाराजांचं धोरण होतं। मात्र सावरकरांना असं वाटत होतं की त्या ज्या मुघलांच्या स्त्रिया युद्धामध्ये पकडल्या जायच्या, तर सावरकर असं म्हणत होते की यांच्यासोबत बलात्कार केला पाहिजे होता इकडच्या मावळ्यांनी, पण शिवाजी महाराज असे नव्हते। शिवाजी महाराजांनी तुम्हाला माहिती आहे रांजेच्या पाटलाला काय शिक्षा दिलेली आहे। तर हे शिवाजी महाराजांचे धोरण आहे की दुसऱ्या धर्मातली पण असू दे पण ती स्त्री आहे त्याच्यामुळे तिचं रक्षण करावं, हा जो एक अत्युच्च काय म्हणूया खूप चांगला विचार आहे, असा विचार रेअरली कोणीतरी करतं। या विचाराला सावरकर सद्गुण विकृती म्हणत होते। त्यामुळे शिवाजी महाराजांना जे लोक विकृती म्हणतात त्यांची शिवाजी महाराजांशी कधीच तुलना होऊ शकत नाही आणि करू नये। दुसरा मुद्दा, सावरकरांच्या 2 भूमिका आहेत, त्यातली एका गोष्टीसाठी मी त्यांचं धन्यवाद कायम देईल, कारण की आपल्या स्वातंत्र्य चळवळीला 1857 मध्ये त्यांचं योगदान जे आहे ते लाभलेलं आहे। 1857 मध्ये त्यांनी जे केलं त्याच्यासाठी खरोखर धन्यवाद। पण नंतरची जी त्यांची भूमिका होती ती काही आपल्या स्वातंत्र्य चळवळीसाठी पोषक नव्हती, उलट विरोधकमध्येच ती होती। त्यामुळे तो मुद्दा बाजूला आहे। त्यांच्या एका भूमिकेसाठी आपण सगळ्यांनीच कायम त्यांचे आभार मानले पाहिजे आणि शिवाजी महाराजांना सद्गुण विकृती म्हणल्याबद्दल आपण नक्कीच म्हणलं पाहिजे की त्यांचं हे वाक्य चुकीचं होतं।
आता सावरकरांशी ही तुलना केली. काहीच गरज नव्हती ना. माफी मागायची होती फक्त, की बाबा ही गोष्ट चुकीची झाली. कुठली गोष्ट चुकीची झाली म्हणताना त्याला काहीतरी जोडायचं, याचा अर्थ ती माफी राहत नाही. इंदिरा गांधींनी माफी मागितलेली आहे इमर्जन्सीबद्दल, पण ती अनकंडिशनल होती, ॲब्सोल्यूट होती. त्यांच्या पेपरमध्ये जर तुम्ही वाचलं ते म्हणतात की जे काही झालं फार वाईट झालं, चुकीचं झालं, बस. त्या हे म्हणल्या नाही की हे झालं होतं म्हणून मी एमर्जन्सी आणली. उलट त्यांचे समर्थक जे असतात ना ते सांगत असतात की का त्यांनी एमर्जन्सी आणली, कशी एमर्जन्सी भारी होती वगैरे. दुसरं म्हणजे अनेकदा राहुल गांधींनी माफी मागितलेली आहे, सोनिया गांधींनी माफी मागितली आहे, मनमोहन सिंग यांनी माफी मागितलेली आहे काही झालं तर, की आणि त्या माफी खरंच मी तुम्हाला सांगते फार शुद्ध स्वच्छ मनाने मागितलेली माफी होती. मात्र यांची माफी ही तशी वाटत नाही. विजय वडेट्टीवार असं म्हणतात की ही माफी जी आहे ती पोकळ आहे, या माफीला काहीही अर्थ नाही आहे. वडेट्टीवार असं म्हणतात की तुम्हाला जर खरंच चुकीचं वाटतंय ना हे, तर मग तुम्ही मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला लावायला पाहिजे होता, मुख्यमंत्र्यांना काढून टाकायला पाहिजे होतं, कारण की ह्या राज्यामध्ये असं झालेलं आहे, असं वडेट्टीवार यांना वाटतं. अंबादास दानवे म्हणतात की हे यांची माफी अंबादास दानवे यांना पण मान्य नाही आहे. शिवाय जयंत पाटील जे बोलले ते एकदम बरोबर आहे. जयंत पाटील असं म्हणतात की आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी माफी स्वीकारली नसती. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये मी तुम्हाला सांगते, एखादी जर चूक झाली तर तिला शिक्षाच होती. चूक झाली तर तू माफीला त्यांच्याकडे हे नव्हतं, म्हणजे तुम्ही माफी मागू शकता पण शिक्षा होणार. जसे की रांझ्याचा पाटलाचा आपल्याला माहिती आहे, अत्यंत गरीब मुलीला त्या पाटलाने उचलून नेऊन तिच्यासोबत गैरप्रकार केला. त्या मुलीने नंतर आत्महत्या केली आणि म्हणून शिवाजी महाराजांनी या पाटलाला त्याचं चौरंग केलं होतं. आपल्याला माहिती आहे की हातपाय जे आहेत ते तोडून टाकण्याची शिक्षा शिवाजी महाराजांनी दिली. इतकी भयंकर शिक्षा देणारा हा महाराज आपल्याकडे, आणि या लोकांनी मणिपूरच्या लोकांसोबत काय केलं, काही शिक्षा झाली आहे का? यांच्याकडे त्या आसाराम बापू बाहेर येतोय, तो राम रहीम बाहेर येतोय, हे फक्त सांगतात की आम्ही सोडणार नाही वगैरे, पण शिवाजी महाराजांची यांची तुलना होऊ शकत नाही. जयंत पाटील बरोबर बोलले. ते म्हणतात की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जर चूक झाली तर तिला शिक्षा होती, माफी नव्हती. त्याच्यामुळे तुम्ही आता त्याच्यावर काय शिक्षा होणार आहे हेच तुम्ही सांगितलं पाहिजे. खरंच मला सांगा, शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जर बांधलेला रस्ता तुटला असता लगेचच, एखादी वास्तू उभारली आणि ती लगेच पडली असती, एखादी इमारत बांधली त्याच्यातनं गळती लागली असती, शिवाजी महाराजांनी सोडलं नसतं, खूप मोठी शिक्षा ठोठावली असती. पण आज हे सगळे घोटाळे करणारे बाहेर आहेत आणि घोटाळेबाज यांनी आपल्यासोबत घेतलेले आहे. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये माफी नाही. जयंत पाटील म्हणतात की आम्ही यांची माफी मान्य करू शकत नाही. त्यानंतर आता बघूया की या BJPनी याच्या आधी शिवाजी महाराजांचा कसा अपमान केलेला होता. मी तुम्हाला रीतसर सांगते, भाजपमधल्या लोकांनी शिवाजी महाराजांचा कधीही फार उद्धार केलेला नाही आहे. महाराष्ट्रामध्ये खरं सांगायचं तर या सगळ्या पक्षाविषयी, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, एक पक्षाचं नाव सांगते, ते म्हणजे शिवसेना. उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आत्तामध्ये आहेत, किंवा बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे ती आपण म्हणूया, या शिवसेनेनेच आधीपासून शिवाजी महाराजांचा उद्धार कायम केलेला आहे. शिवाजी महाराजांचे गड किल्ले असतील, इथलं मराठी मुलूक असेल, मराठी माणूस असेल, त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, म्हणून आवाज उठवणारा पक्ष होता बाळासाहेब ठाकरे यांचा, आणि म्हणून त्यांना पॉप्युलॅरिटी त्यांच्या नावामध्येच शिव आहे. तर या शिवसेनेने हे इथे सगळं रुजवलं होतं आणि लोकांनाही ते सगळं आवडायला लागलं होतं, तो भगवा ध्वज वगैरे. आणि आता ह्या गोष्टीला हायजॅक करण्यासाठी 2014ला पहिल्यांदा असं झालं आहे की भाजपने शिवाजी महाराजांचा काय म्हणूया आपल्या प्रचारामध्ये नाव घेणं, प्रचाराच्या पोस्टरवर नाव छापणं हे सुरू केलं. कारण त्यांना कळलं की इथल्या लोकांना शिवाजी महाराज दैवतासारखे आहे, त्यामुळे आपण शिवाजी महाराज त्यांनी वापरले, अक्षरशः वापरून घेतलेला आहे आपला हिंदू मुस्लिम अजेंडा राबवण्यासाठी. शिवाजी महाराज हे कसे मुस्लिम द्वेष्टे होते हे सांगण्यासाठीच त्यांनी शिवाजी महाराज, म्हणजे मुस्लिमांविषयी द्वेष निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराज वापरला. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला हे ओरडून 1000 वेळा सांगतील, पण शिवाजी महाराजांनी कुलकर्ण्याचं मुंडकं छाटलं होतं कृष्णा भास्करचं, हे ते कधीही सांगणार नाहीत. कारण ते जर सांगितलं तर तुम्हाला वाटेल ना, अरे नाही म्हणजे शिवाजी महाराजांनी कृष्णा भास्कर कुलकर्णीचं असं केलं होतं, म्हणजे शिवाजी महाराज हे काय मुस्लिम द्वेष्टे नव्हते फक्त, कुलकर्ण्याला पण त्यांनी हे केलेलं असं वाटू शकतं तुम्हाला, म्हणून तुम्हाला खऱ्या गोष्टी सांगत नाही. शिवाजी महाराजांचा त्यांनी वापर असाच केलेला आहे. बरं, आता बघूया, आपले राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी, काय म्हणाले होते माहिती आहे का? त्यांनी शिवाजी महाराजांची तुलना गडकरींशी केली होती. ते म्हणाले होते की शिवाजी महाराज हे आता जुने आदर्श झालेले आहेत, आता नवीन आदर्श आहेत गडकरी, असं त्यांनी वापरलं होतं.
गडकरींना आदर्श सांगण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करणं काहीही कामाचं नव्हतं, गरजेचं नव्हतं. तेव्हा कुणीही माफी मागितली नाही. शिवसेनेने रान पेटवलं होतं शिवाजी महाराजांचा अपमान केला म्हणून. लोक शांत होते, लोकांना वाटलं की ठीक आहे. तर जुने आदर्श नवीन आदर्श, शिवाजी महाराज कधी जुने होऊ शकत नाही. त्यांचं जे काही धोरण आहे ना, आजही तुम्ही वाचून बघा शिवाजी महाराज, तुम्हाला असं वाटेल की बापरे काय माणूस होता. आणि आजही आपण त्यांचे सगळे धोरणं इम्प्लिमेंट करू शकतो, असं त्यांचं राज्याचं धोरण होतं. त्यानंतर त्यांनी कोश्यारींनीच, यांचाच राज्यपाल यांनी नेमलेला, समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराज नसते असं म्हणलेलं आहे. जसे की चाणक्य नसता तर चंद्रगुप्त नसता, तसंच रामदास नसते तर शिवाजी महाराज नसते असं म्हणलेलं आहे. खरं तर समर्थ रामदास आणि शिवाजी महाराजांचा काहीही संबंध नाही, ते कधीही शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. पण अशा प्रकारे म्हणजे रामदास कसे मोठे होते आणि शिवाजी महाराज झालेच नसते जर रामदास नसते तर, असं सांगणं म्हणजे शिवाजी महाराज काहीच नाही हे सांगणं, असाही त्यांनी अपमान केला. त्याच्यावर त्यांनी माफी मागितली का? मागितली नाही. कारण तेव्हा त्यांना वाटलं होतं आपल्याला 350 जागा मिळाल्यात, लोकसभेला आपल्याला कोण हरवणार आहे. आज त्यांना माफीवर का यावं लागलं? कारण की आज आपण त्यांना 350 वरून 303 वर आणलेलं आहे आणि म्हणून त्यांनी माफी मागितलेली आहे. त्यानंतर त्यांचं गोयल म्हणून दिल्लीमध्ये आज के शिवाजी, नरेंद्र मोदी हे पुस्तक काढलेलं आहे. नरेंद्र मोदी ना आज के शिवाजी म्हणून. अरे इतका घाणेरडा माणूस, आणि त्याची तुलना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांशी करता. काय लाज वाटली पाहिजे बुवा, शिवाजी महाराजांशी नव्हते असं तुम्ही तुलना पण नाही करू शकत, आणि यांच्याशी तर तुलना होऊच शकत नाही. त्यानंतर कर्नाटकमधले यांचे मुख्यमंत्री होते बोम्मई, भाजपचे. शिवाजी महाराजांची विटंबना झाली होती कर्नाटकमध्ये, तेव्हा कर्नाटकमधल्या तिथल्या गावातल्या लोकांनी बंद पुकारला होता. तेव्हा यांचा हा भाजपचा मुख्यमंत्री असं म्हणतो की अरे लहान गोष्टीवरून तुम्ही बंद पुकारता, हे लहान सहान गोष्ट असा शब्द वापरला होता. शिवाय एकदा त्यांना एका कार्यक्रमामध्ये हार घालायला लावला होता शिवाजी महाराजांना, तेव्हा त्यांनी हार घालायला नकार दिला होता. ते म्हटले होते की नाही, हे माझ्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाही आहे, मी हार घालू शकत नाही. याला म्हणतात शिवाजी महाराजांचा अपमान. याच्यावर कोणीही माफी मागितली होती का? नव्हती मागितली माफी. त्यानंतर यांचं लोढा म्हणून आहेत बिल्डर, तुम्हाला माहिती असेल, मंगलप्रसाद लोढा. त्यांनी ती महाराजांची आग्र्याहून सुटका झाली होती की नाही, त्या प्रसंगाची तुलना यांनी केली होती. ती म्हणजे आत्ताचे जे गद्दार आहेत ना, सुरत गुवाहाटीला गेलेले, शिवसेना फोडून बाहेर गेलेले लोक, त्यांच्याशी केली होती. म्हणजे ते म्हणतात की आग्र्यावरून जसे शिवाजी महाराज सुटका करून निघाले होते एखाद्या अचानक ह्याच्यातनं, तसे हे सुटका करून निघालेले आहेत. असल्या गद्दार आणि खोकेबाज आणि पैसे खाऊ लोकांची तुलना त्यांनी शिवाजी महाराजांशी केली होती. हा शिवाजी महाराजांचा खूप मोठा अपमान आहे, ज्याच्यावर त्यांनी कधीच माफी मागितली नाही. त्यानंतर सुधांशू त्रिवेदी म्हणून भाजपचे प्रवक्ते आहे, त्यांनी शिवाजी महाराज, त्यांनी एक नवीनच सांगितलं. ते काय म्हणाले की शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची 5 वेळा पत्र लिहून माफी मागितली होती. आता हे कुठून काढले? अत्यंत खोटं, याला काहीही ऐतिहासिक पुरावा नाही आहे, ही अशी सोडलेली पुडी आहे. आता हे शिवाजी महाराजांबद्दल आहे म्हणून आपण त्यांना सोडू देत नाही अशा पुड्या खोट्या, पण हे कुणाहीबद्दल हे असे खोटे पसरवत राहतात. आणि एकच खोटं 100 वेळा एखाद्या माणसाने म्हटलं ना, मग ते तुम्हाला वाटायला लागतं हां असू शकतं, माहीत नाही, मे बी. तर सावरकरांच्या माफीला जस्टिफाय करायसाठी हे सांगतात की शिवाजी महाराजांनी माफी मागितली होती. असलं खोटं हे शिवाजी महाराजांबद्दल पसरवतात. म्हणजे आजपर्यंत हे इतक्या निर्लज्ज पद्धतीने शिवाजी महाराजांचा वापर, शिवाजी महाराजांचा अपमान करत आलेले आहे. यांनी कधीही माफी मागितली नाही, आणि आजही त्यांनी जी माफी मागितली ते माफी हा शब्द होता, त्याच्यामध्ये माफी नव्हती. आणि ते पण त्यांना माफी मागावी वाटली किंवा मागायला, कारण त्यांना कळलं इथलं वातावरण बदललेलं आहे. एक तर त्यांची सत्ता अशी येणार नाही आहे, पण मागूया माफी, थोडीफार पॉझिटिव्ह लोकांना वाटायला लागेल म्हणून त्यांनी ती मागितली. आणि मागताना सुद्धा त्यांनी सावरकरांना त्याच्यासोबत जोडलं. त्याच्यामुळे ही माफी जी आहे ती, याच्यामध्ये काय यांचा बेरकीपणा आहे ते लक्षात घ्या. यांच्यामध्ये बिलकुल प्रामाणिकपणा जो आहे तो दिसत नाही. पूर्णपणे नाटकी, पूर्णपणे माजुरडी भाषा या माफीमध्ये होती. आता ही माफी बघून तुम्हालाही असंच वाटतं का, किंवा तुम्हाला अजून काही त्याच्यातनं वाटलं आहे? कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. धन्यवाद. व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटतं